नमस्कार मित्रांनो, झी मराठीवरची लाडकी मालिका सावळ्याची जणू सावली या मालिकेच्या पुढच्या भागात नवीन असा ट्विस्ट आलेला आहे की जगन्नाथ रावला अपमान करून घरातून म्हणजेच मेहेंदळेंच्या महालांमधून बाहेर हाकलून दिलं। तर मित्रांनो, हे वाद होत असताना मेहेंदळेंच्या आपसहित मध्ये पण खूप वाद झाला, जसं की तिलोत्तमावर सारंग खूप ओरडला आणि तिला म्हटला की तुझ्या रूम मध्ये निघून जा। त्यावर मित्रांनो, तिलोत्तमा ही सारंगवर नाराज होऊन तिथून निघून गेली आणि त्यानंतर सारंगनी जगन्नाथला पण जायला सांगितलं व जसं जगन्नाथ त्याच्या गाडीमध्ये बसत होता तसं सारंग त्याच्यापाशी गेला आणि म्हटला की सारखं सारखं आमच्या घरात येत जाऊ नका, कारण की तुम्ही जेव्हा जेव्हा येताना तवा तवा आमच्या सगळ्या घरच्यांना विशेषतः सावलीला खूप राग येतो आणि ती नाराज होते। त्यावर मित्रांनो, जगन्नाथ असं बोलतो की ती माझी मुलगी आहे, ती माझ्यावर नाही नाराज झाली, पण जेव्हा तिला कळलं ना की हरिनाम सप्त्याच्या नावाखाली तू तिची चौकशी करायला तिच्या गावात गेला होता आणि तुला तिच्यावर डाऊट होता व तिच्या घरच्यांवर पण डाऊट होता की हे सगळे माझ्याकडून पैसे घेऊन तुझ्या विरुद्ध प्लॅन करत आहेत, जेव्हा तिला हे कळेल ना तेव्हा तिला किती वाईट वाटेल याचा तू विचार कर आणि एक नंबरचा खोटारडा माणूस तू आहेस। व असं बोलताच जगन्नाथ तिथून निघून जातो आणि सावली नेमकी जगन्नाथला टाटा बाय बाय म्हणायला तिथं मागं आलेली असते आणि सगळं बोलणं ती ऐकते। तर मित्रांनो, जेव्हा सारंग मागं बघतो तेव्हा त्याला दिसतं की सावलीने सगळं बोलणं ऐकलेलं असतं आणि ती रडत असते। तर मित्रांनो, ती रडता रडता एक ठिकाणी एक रोडवर चालत निघून जाते आणि सारंग तिच्या मागं मागं तिला समजवायला येत असतो। तर मित्रांनो, दुसरीकडे जगन्नाथ आणि सावलीचा भाऊ हे दोघे सावलीच्या घरी आलेले असतात आणि त्यांना सगळ्यांना ह्यो तमाशा दिसेल का नाही हे आता पुढच्या भागातच कळेल। तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं की हा भाग एंटरटेनिंग होता की नव्हता? तुम्हाला काय वाटतं हे मला कमेंट सेक्शन मध्ये सांगा। व जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक आणि शेअर करा व जर तुम्ही आमच्या चॅनल नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।